नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशी खमंग स्वादिष्ट चटणी बनवणार आहे। मिरचीपासून आणि कांदा, एक लसणाचा गड्डा घेतलाय आणि 2 कांदा घेतलेत मी आणि 10-12 मिरच्या घेतल्या त्या। खूप टेस्टी ही चटणी होते। रेसिपीला सुरुवात करूया आपण। गॅसवर मी तवा ठेवलाय, तव्यामध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल घातल्यानंतर 2 कांदा मी उभं काप करून घेतल्यात बघा, पातळ चिरून ती घालूया। कांदा चांगला तेलात परतून घे व्यवस्थित। ही चटणी खूप टेस्टी लागते बघा, नक्की एकदा करून तर बघा तुम्ही अशा पद्धतीने, माझ्या पद्धतीने एकदा। आता मिरची मी स्वच्छ धुवून देठ काढून घेतले ती घालूया आपण। ही मिरची जास्त तिखट पण नाही, पोपटी कलरची थोडी मिरची घ्या तुम्ही, तिखट लागत नाही। आणि कांदा लसणाची चटणी खूप टेस्टी लागते बघा। आता 1 गड्डा लसणाचा मी घेतला होता, त्याच्या 10-12 पाकळ्या मिळतात, ते घालूया आपण। मिरची लसूण चांगला तेलात परतून घ्यावे। गॅस सुरू होता, थोडासा मी बारीक फास्ट केलाय। आता मी 10-12 काजू घेतलेत, ती घातल्यात। तुमच्याकडे काजू नसलं तर तुम्ही शेंगदाणे पण घालू शकताय, शेंगदाणे पण खूप टेस्टी येते बघा। काजू घातल्यानंतर पण परतून घ्यायचं। काजू, लसूण, मिरची, कांदा हे व्यवस्थित भाजलं पाहिजे आणि लोखंडाच्या तव्यात खूप टेस्टी येते चटणीची। चवीपुरतं मीठ घालूया आपण। मीठ घातल्यानंतर सगळीकडे मीठ आपल्या कांद्याला, लसणा सगळे लागते, टेस्ट येते चांगली। मीठ घातल्यानंतर पण परत एकदा परतून घ्यायचं। आता गॅस मी बंद करून घेतलाय बघा, तवा गरमच आहे अजून। आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया, बारीक करून घ्यायचं आपल्याला दही घालून। तुम्ही ही चटणी भाकरी सोबत, चपाती सोबत, डाळ भातासोबत तोंडी लावू शकताय आणि प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकताय तुम्ही। आंबट तिखट चटणी खूप टेस्टी लागते। तर मिक्सरच्या भांड्यात मी आता सर्व मिरची, कांदा, लसूण काढून घेतलाय। आपण 4 चमचे दही घालूया, दह्यानं खूप टेस्टी येते बघा। दही चटणी तुम्ही अशी कांद्याची दही चटणी बनवून बघा, खूप टेस्टी, त्यांच्या वेळेला भारी अप्रतिम लागते ही चटणी। आता मी वाटून घेतले बघा, बारीक अशी वाटून घ्यायची अशा पद्धतीने। आता आपण एका वाटीत काढून घेऊया बघा, किती बारीक झाले, खूप टेस्टी झाली ही चटणी। असं वाटतं ही खोबरीची चटणी बनवल्यासारखी, इतकी मस्त ही चटणी बघा। तुम्ही इडली संग सुद्धा खाऊ शकता, डोशा संग सुद्धा ही चटणी, इतकी चवीला अप्रतिम लागते ही चटणी। नक्की करून बघा। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण। रेसिपीला धन्यवाद, बाय बाय।